लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे जीवा आणि नंदिनी त्यांच्या बेडरूममध्ये असतात. त्यांची खोली फार सुंदर अशी सजवलेली असते. त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, आता आपल्या दोघांमध्ये सुद्धा जे अंतर आहे ते आता दूर झालं पाहिजे. जी गोष्ट एवढ्या दिवसापासून पेंडिंग राहते ती आता झालं पाहिजे की नाही नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय राहतंय? हो का? काय राहतंय तेच मी तुला सांगणार आहे. असं म्हणून नंदिनी बाजूला होते तेव्हा जीवा तिचा हात पकडतो आणि हात पकडून आता दरवाजासमोरच दरवाजा पाठमोऱ्याच तिथे उभी राहत असते नंदिनी. तेव्हाच आता इकडे नंदिनी म्हणत असते, खरं तर मी कधीच तुमची झाली आहे, पण आज मात्र मनाने सुद्धा मला तुमचं व्हायचं आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, पण माझ्या डोळ्यामध्ये बघत राहशील तर अडकली जाशील नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणत असते, मला तुमच्यातच अडकून राहायचं आहे, गुंतून राहायचं आहे. असं म्हणून आता जीवा एक हात दरवाजाला देतो आणि त्याचबरोबर जीवा अगदी नंदिनीच्या जवळ असतो. तेव्हा नंदिनी जीवाकडे पाहतच असते, पण तेवढ्यातच दरवाजा जोरात जोरातच कोणीतरी वाजवत असतं. आता एवढ्या जोरात दरवाजा वाजवल्यामुळे जीवाला मात्र फार राग येतो. तो म्हणत असतो, आत्ता ह्या वेळेला एवढ्या उशिरा कोण बरं आलं असेल तडमडायला? कोण असेल? कारण त्यांची ही एवढी सुंदर मुवमेंट कोणी बरं इथे डिस्ट्रॉय करण्याचं काम केलं असेल असा प्रश्न त्याच्या मनामध्ये येतो. आणि शेवटी नंदिनीसुद्धा एका पॉईंटला फार घाबरलेली असते. आता नंदिनी पटकन तिथे बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसते आणि जीवा आता दरवाजा उघडायला जातो. आता खरं तर जीवा म्हणत असतो, बापरे आत्ता ह्यावेळेला कोण आलं असेल? तेव्हा नंदिनी त्याला म्हणत असते, अहो असं काय करताय तुम्ही? दरवाजा उघडून तरी पाहा ना. तेव्हा जीवा आता दरवाजा ओपन करतो. आता जीवाने दरवाजा ओपन केल्यानंतर समोर पाहतो तर त्याला समोर पाहिल्यानंतर धक्काच बसतो. कारण इथे आता असतात ते म्हणजेच की मिथुन काका. आता नंदिनी एका बाजूला मिथुन काकांना पाहिल्यावर बसते आणि तेव्हा जीवा इथे मिथुन काकांकडे पाहून रागानेच त्यांना खुन्नस लूक देत असतो. पण आता नंदिनी समजवत असते, इट्स ओके, कारण नजरेनेच इथे ती समजवत असते. आता जेव्हा इथे मिथुन काकाकडे तो पाहतो तेव्हा मिथुन काकाच्या हातामध्ये दुधाचा ग्लास असतो आणि तोच दुधाचा ग्लास आता तो मिथुन काका इकडे द्यायला आलेला असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे जो आपला पार्थ आहे तो पार्थ रडायला लागलेला असतो, इमोशनल झालेला असतो. तेव्हा नंदिनी काव्या त्याला म्हणत असते, पार्थ असं काय करताय? तुम्हाला रडायला काय झालेलं आहे? रडणं म्हणजे काय आहे हे बघा, अजिबात रडू नका. रडून काय होणार आहे? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी तुम्हाला रडावं म्हणून ही फोटोफ्रेम दिली नाही आहे. तुम्हाला ही फोटोफ्रेम आवडली नाही आहे का? आणि तुम्ही एवढे हळवे आहात माहिती मला. आणि तुम्हाला सांगू का, पहिली फोटोफ्रेम होती ना, त्या फोटोफ्रेममध्ये काहीच नव्हतं. ना काव्यार्थ होतं, ना प्रेम होतं, ना तिथे लग्न होतं. आणि त्याचमुळे ही मी फोटोफ्रेम बनवली आहे. आणि म्हणून मी आपल्या खोलीमध्ये लावण्यासाठी ही फोटोफ्रेम आणली आहे, असं आता काव्या जी आहे ती इथे पार्थला म्हणत असते. त्याच वेळेला आता इकडे जो पार्थ आहे तो म्हणत असतो, काव्या तुम्ही ही फोटोफ्रेम दिली ना, हे सगळ्यात सुंदर आणि अप्रतिम असं माझ्यासाठी गिफ्ट आहे. खरंच काव्या अगदी मनापासून धन्यवाद आणि थँक्यू. त्यावर काव्या म्हणत असते, काय हे देशमुख, तुम्ही मला आता थँक्यू आणि धन्यवाद असं म्हणणार आहात का? आणि शांत व्हा बरं, रडू नका बरं, कारण आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. तुम्हाला माहिती ना, मी या खोलीमध्ये आले, कशा पद्धतीने आले, आपल्या लग्नाचा प्रवास कसा आणि कसा सुरू झाला हे तुम्हाला माहिती ना. तेव्हा पार्थ म्हणत असतो, खरं तर मला भूतकाळातल्या कोणत्याही गोष्टी ते काढायच्या नाही आहेत, पण तरीसुद्धा काव्या, जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा तुम्हाला ते नको होतं. आणि तुम्हाला ते नको असल्या कारणाने इथे जेव्हा आपण हे लग्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या तेव्हा तो आपल्यासाठी किती आनंदाचा क्षण होता काव्या. खरंच मला ना आता ते आनंदाचा क्षण जो आहे ना तो पुन्हा एकदा जगायचा आहे, असं सुद्धा आता इकडे जो काही पार्थ आहे तो काव्याला म्हणत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, हो देशमुख, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण ते सगळे क्षण आता पुन्हा एकदा नव्याने जगणार आहोत. तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं आता इथे काव्या पार्थला म्हणत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, मलासुद्धा तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, काय द्यायचं आहे तुम्हाला? त्यावर लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, थांबा, मी तुम्हाला देणार आहे काहीतरी. त्याच वेळेला काव्या म्हणत असते, पार्थ थांबा, त्याही अगोदर मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. असं म्हणून आता लगेच काव्या उभ्या असलेल्या पार्थच्या पाया पडत असते आणि म्हणत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काव्या हे सगळं काय करताय तुम्ही? ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काही गरज नाही.
प्लीज उभा राहा ना. तेव्हा काव्या म्हणत असते, नाही, हे सगळं त्या प्रेमासाठी, त्या मित्रासाठी आणि त्या लग्नासाठी, हे सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी आहेत असं म्हणून काव्य आता पार्थला मिठी मारते. त्याच वेळेला पार्थ म्हणत असतो, जर हे सगळं तुम्ही असं करणार असाल तर मलासुद्धा तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे, मलासुद्धा तुम्हाला रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, काय सांगताय देशमुख, तुमच्याकडे रिटर्न गिफ्ट आहे? तेव्हा पार्थ म्हणत असतो, हो, कारण तुम्ही लग्न, मैत्री आणि प्रेम ह्याच गोष्टीचा एवढा आदर केला आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, तर माझ्याकडून सुद्धा तुम्हाला काहीतरी नको का? असं म्हटल्यानंतर काव्या म्हणत असते, आता तुम्ही मला काय आणि काय देणार आहात ते सांगा. त्याच वेळेला पार्थ म्हणत असतो, ते खूप स्पेशल आहे, तुम्ही डोळे बंद करा बरं अगोदर. तेव्हा काव्या म्हणत असते, आता मी डोळे बंद का बरं करू देशमुख, काय चालले तुमचं, तुम्ही करा तर डोळे बंद. आता शेवटी काव्या डोळे बंद करते आणि काव्याने डोळे बंद केल्यानंतर पार्थ हा खाली जमिनीवर झोपतो, तिच्या पायावर पाय ठेवत असतो आणि तेव्हा म्हणत असतो, जर हीच माझी बायको 7 जन्म असणार आहे आणि आपल्यामध्ये सगळ्या काही गोष्टी इथे मिटलेल्या आहेत, तर माझ्या बायकोला हा साष्टांग दंडवत. असं म्हटल्यानंतर काव्या लगेच आता त्याच्यापाशी बसते आणि म्हणत असते, देशमुख काय करताय तुम्ही, उठा बरं, हे सगळं अजिबात करू नका. तेव्हा जो पार्थ आहे तो पटकन तिच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि तसाच झोपलेला असतो. आता इकडे हे झोपल्यानंतर काव्या मात्र हसायला लागलेली असते. ती म्हणत असते, देशमुख काय आहे हे सगळं, ह्या सगळ्या गोष्टी करायची काय गरज आहे? त्यावर पार्थ म्हणत असतो, हो काव्या, हे सगळं करण्याची गरज आहे, कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू, आपण कोणत्या परिस्थितीतून कुठंपर्यंत येऊन पोहोचलो आहे हे माझ्यासाठी खरंच खूप जास्त वेगळं आहे. आज भलेही आपली पहिली रात्र असू देत, पण आजचा आनंद मला वेगळा, खूप जास्त वेगळा आहे, कारण खऱ्या अर्थाने तुम्ही माझ्या झाला आहात आणि त्यामुळे मला हे सगळं करणं गरजेचं वाटलं. त्याच वेळेला काव्या म्हणत असते, देशमुख मला सांगा, आता काय तुम्ही इथेच असेच जमिनीवर झोपून राहणार आहात का? तेव्हा पार्थ लगेच उठून बसतो आणि म्हणत असतो, नाही नाही नाही, छे, मी असा जमिनीवर कसा बरं झोपून राहीन, अजिबात नाही, मी जमिनीवर झोपणं शक्यच नाही आहे काव्या. आता आपल्यातलं अंतर हे मिटलं पाहिजे की नाही काव्या? असं म्हटल्यानंतर आता काव्या लाजलेली असते. तेव्हा काव्या म्हणते, ते अंतर मिटवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा उशाच्या ज्या जागा आहेत त्या चेंज करायला नको का? आणि तेव्हा लगेच पार्थला भूतकाळ आठवतो. कशा पद्धतीने एका बाजूला पार्थचं डोकं तर कशा पद्धतीने दुसऱ्या पायथ्याला काव्याचं डोकं होतं. तो क्षण आठवल्याबरोबर आता काव्या आणि पार्थ दोघेही जण उठून उभे राहतात आणि दोघेही जण उठून उभे राहिल्यानंतर ताबडतोब त्या उशा सरळ करत असतात. आता त्या उशा सरळ केल्यानंतर काव्या व्यवस्थित बेड करते आणि पटकन पार्थच्या बाजूला जाऊन बसणार असते. तेवढ्यातच आता इकडे काव्याचे जे काही मेकअप दागिने आहेत ते ती काढण्यासाठी तयार झालेली असते, पण पार्थ मात्र इथे तसाच उशिरा रेलून बसलेला असतो. तेव्हा काव्या त्याच्याजवळ जाऊन बसते. त्याचबरोबर आता पार्थने काव्याला एक गुलाबाचं फूल दिलेलं असतं. तेव्हा काव्याला फार आनंद झालेला असतो, पण लगेच उशीच्या पाठीमागून दुसरं गुलाबाचं फूल पार्थ बाहेर काढतो. तेव्हा काव्या म्हणत असते, देशमुख काय हे 2-2 गुलाबाचे फूल? आता 2-2 गुलाबाचे फूल म्हणता क्षणी पार्थ ते दोन्ही गुलाबाचे फूल एकमेकावर मारत असतो. तेव्हा आता काव्या म्हणत असते, काय करताय देशमुख हे? त्यावर पार्थ म्हणत असतो, असं काय करताय काव्या, तुम्हाला सांगू का, ते मूव्हीमध्ये वगैरे असंच करतात ना, पहिल्या रात्री एकत्र येण्याच्या अगोदर हे असे गुलाबाचे फूल एकत्र दाखवतात ना, मग म्हणूनच मी ती मुवमेंट केली. त्यावर आता इकडे काव्या म्हणत असते, देशमुख काय हे कुठल्या युगात जगताय तुम्ही? आणि ती भरभरूनच हसायला लागते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मिथुन काकांनी आता दुधाचा ग्लास दिलेला असतो. तो दुधाचा ग्लास तो नंदिनीकडे आणून देतो. तेव्हा नंदिनी खळखळून हसायला लागते. त्यावर जीवा म्हणत असतो, बघितलं, हे हे दूध ना पहिल्या रात्री का देतात ना, मला त्याचाच फार राग येतो. काय गरज आहे हे दूध देण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची? मला त्याच गोष्टीचा फार जास्त राग येतो, असं आता इथे तो बोलत असतो. तेव्हा लगेच आता
इकडे नंदिनी हसत असते. आता इकडे जो काही मिथुन काका आहे त्या मिथुन काकाला ओरडण्याचं काम जे आहे ना ते इकडे आता लगेचच जो काही जीवा आहे तो इथे करत असतो. तेव्हा जीवा म्हणत असतो, अरे काय चाललंय तुझं, एवढ्या रात्री कोण येतं आणि तेव्हा असं दुधाचा ग्लास वगैरे कोण आणून देतं, काय गरज काय आहे ह्या सर्व काही गोष्टी इथे करण्याची. त्यावर आता मिथुन म्हणत असतो, अरे रे रे काय बोलायचं आता, लग्नाची पहिली रात्र बायको आली की झालं सगळं पोरगं विसरून गेलं बाबा. नाही 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 नाही, छे 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 छे, अजिबात नाही, हे सगळं अजिबात बरोबर नाही आहे बरं का. काय करतोस तू हे, आणि तू ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे करतोयस तेच मला काही कळत नाही आहे. त्यावर जीवा म्हणत असतो, गप्प बसा आता मिथुन काका, आत्ताच्या आत्ता निघून जा. वा मिथुन काका म्हणत असतो, अरे रे रे काय वेळ आलेली आहे. एक वेळा भूताला घाबरायचा पोरगा एकटा झोपायचा नाही आणि धावतच मिथुन काकांच्या खोलीमध्ये यायचा. पण आज बघा ना, आज तो काय करतोय, चक्क मिथुन काकाला इथून पाठवून देतोय, मिथुन काकाला इथून जा म्हणतोय. अरे काय दिवस आलेले आहेत. नाही नाही, छे छे छे, मी अजिबात इथून जाणार नाही. पहिलं तो दुधाचा ग्लास संपव बरं, मगच मी इथून जाईन. त्यावर जीवा म्हणत असतो, अरे गप्प बस ना, जा ना, पितो ना तो दुधाचा ग्लास. अरे दुधाचा ग्लाससुद्धा पे, आणि हे बघ ना माझ्याकडे मुखवास आहे, हे सुद्धा घे. तेव्हा आता नंदिनी ऑल द बेस्ट ग असं म्हटल्यानंतर आता जीवा तो दुधाचा ग्लास घेतो आणि मिथून समोरच गटागटा एका दमातच तो दुधाचा ग्लास संपवत असतो. तेव्हा तो म्हणत असतो, झालं तुझं समाधान झालं ना, आता दुधाचा ग्लास संपलेला आहे ना, झालं ना सगळं मनासारखं. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो दुधाचा ग्लास संपलाय. तेव्हा मिथून म्हणतो, मग आता येऊ का म्हणून असं म्हटल्यानंतर आतमध्ये येतो आणि पुन्हा एकदा नंदिनीनं ऑल द बेस्ट करतो. त्यावर जीवा म्हणत असतो, अरे येतो म्हटल्यानंतर आतमध्ये यायचं नसतं, निघून जायचं असतं. तेव्हा मिथून म्हणत असतो, हो हो जातोय, हे घे, हे मुखवास घे आणि दे नंदिनीला, मी जातो. असं म्हटल्यानंतर आता जीवा मुखवास नंदिनीकडे देतो आणि मिथूनला तिथून सरळ सरळ घालून देत असतो, हकलूनच देत असतो. तेव्हा आपण पाहतो की जीवा आता दरवाजा बंद करतो आणि त्याच वेळेला नंदिनी ही जीवाकडे पाहतच असते. दुसऱ्या बाजूला मात्र आपला पार्थ जो आहे ना, पार्थ इथे काय करतोय बघा. आता काव्याच्या जो काही अंबाडा तिने घातलेला आहे त्या अंबाड्याला खूप साऱ्या इथे पिना असतात, यू पिना असो, त्याचबरोबर वेगळ्या त्या ब्लॅक कलरच्या पिना असो, त्या खूप साऱ्या पिना असतात आणि तो त्या पिना आता काढत असतो. तेव्हा तो म्हणत असतो, काय हे काव्या, एवढ्या सगळ्या पिना कोण बरं लावतं, हां सांगा ना, एवढ्या पिना, अहो मी थकलो त्या पिना काढून काढून. त्याच वेळेला काव्या म्हणत असते, तेच तर देशमुख, तुम्हाला काय होतं, लग्न मंडपामध्ये उभे राहता आणि मुलींना आवाज देता, मुलींकडे पाठवता, ह्याला पाठवता त्याला पाठवता. आता समजलं, एवढ्या पिना ॲडजस्ट करायला, एवढ्या पिना लावायला किती वेळ जात असेल मुलींसाठी. तुमचं काय हो, फक्त घातला ड्रेस, थापला थोडासा मेकअप, लावला कपाळावर गंध की लागले लगेच लग्न मंडपामध्ये येऊन. पण मुलींचं तसं नसतं, आम्हा मुलींना खूप वेळ लागतो देशमुख. त्यावर पार्थ आता उठून उभा राहतो आणि म्हणत असतो, हो 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 हो, आत्ता तुम्हाला ते सगळं तसं वाटतंय ना. पण काव्या म्हणत असते, देशमुख तुम्हाला सांगू, तुम्ही युगला आमच्याकडे पाठवलं होतं ना, मग आमच्याकडे युगला पाठवल्यानंतर आमची अवस्था काय झाली असेल ही गोष्ट तुम्हाला नाही कळत आहे, आणि म्हणून मी हे तुम्हाला आत्ता सांगते. त्याच वेळेला आता पार्थ चिडतो बरं का, आणि तो म्हणत असतो, हो हेच बघायचं बाकी होतं. तुम्हाला एक गोष्ट सांगू का काव्या, नवरा मुलगा तुमच्या अगोदर तब्बल 2 ते 3 तास तिथे थांबलेला असतो. बिचाऱ्याला उन्हाळ्यामध्ये जर लग्न असेल तर त्याच्या अंगाला किती आणि कुठे कुठे घाम येत असेल म्हणून काही विचारू नका. तुम्हाला सांगू, आणि इथे तिथे एवढा वेळ थांबल्याच्या नंतर ह्या मुली आरामात आवरत असतात. मग त्या मुलाचे काय बरं हाल होत असतील, ते एकतर ऊन, ती गरमी, आणि त्यानंतर जेव्हा लग्न मंडपामध्ये मुलगी आणि मुलगा सोबत असतात तेव्हा तो फोटोग्राफर येतो आणि म्हणत असतं, स्माईल प्लीज, स्माईल प्लीज. मग मला सांगा, तो ऑलरेडी मुलगा 2-3 तास मस्त तिथे आरामात येऊन उभा राहिलाय, त्या मुलाची काही किंमत आहे का नाही, आणि तो वरून म्हणतो स्माईल प्लीज, स्माईल प्लीज. आता त्याला कुठे माहिती आहे आम्हा लोकांना किती आणि कुठे कुठे घाम आलाय, आम्ही कसं स्माईल प्लीज देणार आहोत, सांगा ना, बोला ना. असं म्हटल्यानंतर आता काव्या हसायला लागते आणि पार्थ शेवटी दमतो. आता दमल्यानंतर तो खुर्चीवर बसतो. तेव्हा काव्या उठते
आणि लगेचच म्हणत असते, अगं अगं बाई गं, माझा आर्किटेक्ट बोका किती दमला, किती थकला, एवढं सगळं काही बोलून, असं म्हणून आता काव्या त्याचे शोल्डर्स वगैरे पेन होत असताना ती दाबून देत असते. तेव्हा आता लगेच तो म्हणत असतो, वा 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 काव्या, खरंच खूप छान वाटते. तेव्हा काव्या म्हणत असते, हो देशमुख, तुम्ही आता दमला आहात ना, म्हणूनच मी तुमची ही सेवा करते आणि तुमचं हे जे शोल्डर आहे ते दाबून देत आहे. त्याच वेळेला आता इकडे पार्थ म्हणत असतो, हो काव्या, खरंच खूप बरं वाटतं खूप. तेव्हा काव्या म्हणते, काय मग देशमुख, खरंच तुम्ही एवढा वेळ आमची वाट बघितली, खरंच तुम्ही थकला होतात का, दमला होतात का? आता इकडे पार्थ म्हणत असतो, हो थकलो होतो, दमलो होतो, म्हणून तर सांगतोय ना तुम्हाला. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण वळूयात. जीवा आणि नंदिनीच्या बेडच्या समोर आता जो काही त्यांनी मध्ये एक एवढा मोठा पूल घालून ठेवला आहे, त्या पुलावरती आता येतात. आता जीवा म्हणत असतो, सगळं काही झालं, पण आता ह्या मधल्या ही जी काही लक्ष्मण रेषा आहे ना, त्याचं काय करायचं बरं? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो ते तर अगदी बरोबर आहे, पहिलं ती लक्ष्मण रेषा बाजूला करावी लागेल आणि त्यानंतरच जे काही आहे ते होईल की नाही. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो हो चालेल ना. तेव्हा त्यांना ती लक्ष्मण रेषा का आणि कशामुळे घातली होती तो क्षण आठवतो. आता दोघेही मिळून आता जे काही कंबल त्याच्यामध्ये टाकलेलं असतं दोघांच्यामध्ये ते बाजूला करतात, फेकून देतात. असं फेकून दिल्यानंतर दोघंही जण आनंदानेच एकमेकांकडे बघून हसू लागलेले असतात. आता आपण पाहतो की दोघांमधलं जे काही बेडवरचं अंतर होतं ते तर कमी झालेलं असतं. तेव्हा आता जीवा खाली बेडवर बसतो. तेव्हा नंदिनी समोर उभी असते. तेव्हा नंदिनीला सुद्धा तो आता बेडवर बसवत असतो. खरं तर आता जे काही दूध पिलं आहे ना जीवा, त्या दुधामुळे जीवाची पूर्ण वाट लागलेली आहे. मिथून काकांनी ते दूध दिले आणून बरं का, पण ते दूध आता रम्येने पाठवलं आहे का कुणी पाठवलं आहे, ती वेळ जीवावरच आली का का काय माहिती नाही आहे बरं का. पण असो, आता नंदिनी तिथे बाजूला बसते. आता नंदिनी बाजूला बसल्यानंतर थोडीशी लाजते बरं का. तेव्हा जेव्हा म्हणत असतो, किती लाजणार आहेस आणखी, आता मी सुरुवात करू का? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो हो करा ना. असं म्हणून आता लगेचच जो जीवा आहे तो नंदिनीच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण तेवढ्यातच त्याच्या पोटामध्ये गुडगुड व्हायला सुरुवात होते. आता नंदिनी त्याला विचारते, काय झालं जीवा? तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही 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 काही नाही काही नाही. आता पुन्हा एकदा तिच्या जवळ जात असतो. पुन्हा जवळ जाऊन पुन्हा परत येतो. तेव्हा पुन्हा नंदिनी विचारते, जेव्हा काही त्रास होतो आहे का, काय झालं आहे, सगळं व्यवस्थित आहे ना? तेव्हा जेव्हा म्हणत असतो, हो 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 इट्स ओके, सगळं सगळं व्यवस्थित आहे. पुन्हा जेव्हा एकदा ट्राय करतो, पण पुन्हा आणखी पोट काही साथ देत नाही. मग आता नंदिनी पाठीमागे सरकते आणि जे तिचे पाय आहे ते त्याच्या मांडीवर ठेवते आणि तेव्हा त्याला इशारा करत असते की पायातले पैंजण काढा म्हणून. तेव्हा जीवा लगेच आता तिच्या पायातले पैंजण काढतो आणि तिचे पाय पुन्हा जमिनीवर ठेवतो. आता पुन्हा एकदा जीवा पुन्हा जो काही त्याचा तो चाललेला प्रयत्न आहे तो करत असतो, पण त्याला काही त्यामध्ये यश मिळत नाही, कारण त्याला पोटच साथ देत नाही. त्याच्या पोटामध्ये खूप जास्त काय काय होतंय काही विचारू नका. असं झाल्यानंतर आता नंदिनी म्हणत असते, जीवा आपण थोडंसं चेंज करूया का, म्हणजे मी ट्राय करू का? तेव्हा जीवा म्हणतो असं, नाही 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 इट्स ओके इट्स ओके, मी ट्राय करतो ना. असं म्हणून जीवा आता पुन्हा नंदिनीच्या जवळ जातो. पण पुन्हा जवळ गेल्यानंतर पाहतो तर काय, त्याला काही केल्या पोट साथच देत नाही. त्यावर आता इकडे तो मागे सरकतो आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा काय झालं आहे तुम्हाला, प्लीज सांगा ना, काही त्रास होतो आहे का? तेव्हा शेवटी आता जीवा म्हणत असतो, नंदिनी मी 2 मिनटात येऊ का वॉशरूमला जाऊन? असं म्हटल्यानंतर आता नंदिनीला हसायला आलेलं असतं. पण जेव्हा आता ही गोष्ट त्या दुधामुळे झालेली आहे, आता ती गोष्ट दुधामुळे झाली हे नेमकं मिथुन काकांनी केलं आहे का, ह्यामध्ये रम्याचा हात आहे का मुद्दामच मिथुन काकांनी जीवाला त्रास देण्यासाठी ह्या गोष्टी केल्यात, हे तर काही आता येथे समजलेलं नसतं. कारण जीवाला मात्र फार त्रास होऊ लागलेला असतो आणि नंदिनीला कळत नसतं की जीवाला नेमकं होतं आहे काय. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच, कारण जीवा आता उठून वॉशरूमकडे गेलेला असतो. आता उद्याच्या भागामध्ये तेच दाखवलेलं आहे. उद्याच्या भागामध्ये जीवा तर आता थकून गेलेला असतो बाथरूमला फेऱ्या मारूनच, आणि त्यामुळे आता तो आणि त्याचसोबत नंदिनी हे दोघेही जण अक्षरशः शांत बसलेले असतात, शांत झोपलेले असतात. नंदिनी म्हणत असते, इट्स ओके जीवा, तुम्हाला त्रास होतोय ना, तर ठीक आहे, आज आपण आराम करूया, तसंही आपण खूप जास्त थकलेलो आहोत. असं म्हणून दोघांमधलं अंतर तर संपलेलं असतं. आता नंदिनी बेडवर झोपते आणि तेव्हा तिचा एक हात ती लांबवते. तेव्हा जीवा तिला
याला खरं तर स्वारी म्हटलेलं असतो. तर आता नंदिनी एक हात लांबवल्यानंतर जीवा तिच्या हातावर डोकं ठेवतो आणि तिच्या हातावर डोकं ठेवूनच तो तिच्या जवळ येऊन मिठीत झोपलेला असतो. दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने झालेलं असतं. पार्थ झोपतो आणि पार्थने आता हात लांबवलेला असतो आणि काव्या मात्र त्याच्या हातावर डोकं ठेवून पुन्हा त्याच्या मिठीतच झोपलेली असते. तर अशा पद्धतीने आजचा रिव्ह्यू होता. आता जीवाची कशी वाट लागली हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तिकडे पार्थला सुद्धा ह्याच पद्धतीने कोणी काही केलंय का हे तर काही दाखवलेलं नाही. आता ह्याला केलंय म्हटल्यावर त्याच्यासोबत सुद्धा काहीतरी प्रँक केलेलाच असेल ना. असो, हा फक्त प्रँकचाच एक भाग असावा असं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर भेटूयात अशाच एका नवीन एपिसोडसोबत, नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.